छानच मॅचिंग रबर पर्वताच्या आत सूर्यनारायण अलगद आलाय त्याची कोमल किरणे या वसुंधरा पडसाक्षरी दमत तेजवळी झाल्याचा मुरमास मनाला फुल लागला आता जाईल मारा वाचून संपूर्ण आठवणी सगळी अरे अरे अरे
दुर्बलनं ऐकलं आवाजा व्यतिरिक्त तुझं सौंदर्य या निसर्गालाही नाचवेल असं तुझं सौंदर्य दंशांती भोया चाफे पडी नाक गुलाबाच्या पाकळी कमळ बोल लांबच काय पुढे केस तेच काय आणि अचानक तुम्ही माझ्या मार्गात आल्यावर तुम्ही मला किती म्हटली बाई वातावरणाच्या आमचं वास्तव्य तरी तुलाच आमचा जन्म वातावरणाचे सम्राट कंटकासुर वातावरणाचे सम्राट कंटकासुर एवढी सुंदर सुशील देखणी आणखी तुला काय काय दाखवेल ना सर्वच काही आवडेल वातावरणाचं राज्य वातावरणाची शोभा आणि खरं सांगू का वातावरणातील माणसाला मी किंवा पाहिलंच नाही आज प्रथमच पाहते पण मी कैकलं माझं ना मी कैकलं निरीक्षण करायला पाहिलं त्यात सुशील देखील पाठी बघतात पाठी बघतात अयोध्येची राजकन्या राजा मधुनंदराव यांची मी कन्या पाठी बघतात कडे सुंदर मधुमती तुला शब्द खाली जा अगं काय खाली जा खाली जा साहेब सोबे असतो देहा नाही होय त्या लहानपणी आठवण झाला पण या तरुण वयात ते सार्थकी लाभलं वातावरणाच्या ठिकाणी मी मार्गप्रदर्शक करत होतो तुझी माझी पण वातावरणाचा त्याग केला आठवण केला वातावरणाच्या ठिकाणी राजाच्या मुखातून निघालेले शब्द हे म्हणजे सूर्यप्रकाशाच्या तेजामध्ये सत्य असतात ब्रह्मवाणी याला कदाचित तुला विचारू पण तुम्ही त्रैलोक्यवंत पुरुषाचं नाव का घेता याला कारण आहे काय करणे अगं त्यांच्या मनातील शब्द याला कदाचित जर तुझं आणि माझं लग्न झालं तर माझा आतापर्यंतचा सम्राट हा त्रैलोक्याचा सम्राट बने बापरे तुला विचारू काय विचारता काय घेण्याचं विचारणार नाही विचारा आता काय घेण्याचं विचारणारही नाही हां तुझं मोठं झालंय माझं हो नाही फार बरं झालं हां हो बरं झालं म्हणजे माझंही झालं नाही हां. माझ्यासोबत लग्न करशाल काय हो अरे मी म्हणते आल्यापासून या मेलेचं मागे पुढे कसं होतं आल्यापासून नुसती कावळं ऐकू आला आहे मला कळलं हे त्याच्या मनात होतं पण हो काय झालं नाही गेली अहो तुमचाही जन्म राहणार होय माझाही जन्म अगदी, अगदी. राहण्याची प्रतिष्ठा आहे की मला पावले पडत राहतो होय होय संपूर्ण देहाचं अवलोकन केलं अगड देह मला मोठ्या टुकणार मिशा सगळ्यांना फिरणारे तुमचे डोळे विस्फारलेले केस काही चिंता करू आणि हे नका वेगळे हास्य असंच तुम्ही बनवले माझ्या दिव्य ऐश्वर्य आला अगदी नक्षत्रासारखे राहत होते होय. पण मी तुम्हाला सांगते माझी पितृदेवता मला वंदनीय आहे आणि माझी पितृदेवता जोपर्यंत मला सांगत नाही मी तुमच्याशी विवाह कर तोपर्यंत मी विवाह करू शकत नाही. तुमचा जर होकार असेल तर तुमच्या बापाचं नकल नसेल तुम्ही जर होय म्हणाल आज नाही म्हणणार नाही असं मी का म्हणाले कारण मी एक घरंदाज स्त्री आहे माझ्या पितृदेवतेच्या आज्ञेची मानते अर्थात तिच्याच्या आज्ञेच्या बाहेर मी केव्हाही बंधन ठेवलेलं नाही. बापाई तुला असाच वागेल कंदाच्या इच्छेच्या परिपूर्णतेसाठी बाप आपली जीवाची राय लावलेलं प्रत्येक बापाला असंच वागत असतं प्रत्येक मुलीचं म्हणजे माझ्या कन्याचं हित व्हावं प्रत्येकाला बापाला वाटतं की माझ्या कन्याच्या मनासारखं व्हावं तिच्या मनासारखं व्हावं. मनासारखं व्हावं असं तुम्हाला वाटत असेल या ठिकाणचा त्याग करा आणि तुमच्या राजप्रतिनिधी करा आणि मी जर माझी बाबाजवळ वाढली घाला तर मी लग्नाला तयार होईल. बाप लग्न करण्याची तू लग्न मी करणार आहे. मग होकार तुझ्या आवडती बापाचा पण बाबाने अनुमती दिल्याशिवाय मी लग्नाला तयार होणार नाही. अगं बापाकडे तरी जायला तुझा होकार व्हायला पाहिजे. जोपर्यंत माझ्या देवाच्या सदा ठेव आहे तोपर्यंत ते पूर्ण होणार नाही. मी वेळेला महत्व देतो
सामूचा झोपला काही तो माझ्या मनाला जायला वास्तव्य तर कुलात वाचा क्षण हो, वाता फळाचा सगळा